साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। बेकायदेशीर अवैध धंद्यावर त्वरित टाळा घालावा अशी मागणी करत माजी नगरसेवक बापू ढगे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले। शहरात गेल्या अनेक वर्षांपासून विविध अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू असून त्यामुळे सोलापूर शहरात असलेल्या कष्टकरी महिला व गोरगरीब नागरिकांना त्याचा अतोनात त्रास होत आहे। तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख हा या व्यसनाकडे वळल्याने सारं कुटुंब उद्ध्वस्त होत आहे आणि त्याचा परिणाम प्रापंचिक भांडणे, वादविवाद व महिलांचा छळ होत आहे। जिल्हाधिकारी पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घालून शहरातील विविध धंदे त्वरित बंद करावेत अशी मागणी यावेळी माजी नगरसेवक बापू ढगे यांनी केली। प्रामाणिक मागणी आहे। कुणाचे वैरत्व कुठल्या अधिकाऱ्यांचे बदल्या झाले पाहिजे हा विषय माझ्याशी संबंधित नाही। माझे एक विचार घेऊन मी गेले 40 वर्ष काम करतो आहे। त्या विचारानं चाललो आहे। कुठले तरी नेते आले, कुठलं तरी पक्ष आलं, त्यांच्या मागं जा, हा माझा विषय हा नाही आहे। मी एक विचारधारा आहे, ते विचार घेऊन चालतो आहे। कोण मागं आलं, कोण कुणाला हा विषय नाही। माझं प्रामाणिक मत आहे, सोलापुरातल्या माता भगिनींना कुटुंब प्रमुखाच्या व्यसनामुळे जे त्रास होत आहे तो त्रास थांबला पाहिजे। त्यांना सुखद आयुष्य ते जगले पाहिजेत। या अशा व्यसनांनं जे आजार निर्माण होतात, जे विकार होतात, त्याचे त्रास हे असह्य संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात। ते थांबले पाहिजेत आणि त्यावर आळा घातला पाहिजे। तो आळा घालण्याचं काम पोलीस आयुक्तांच्या हातून झालं पाहिजे। ते या ठिकाणी जबाबदारीनं ते काम केले तर ते बंद होईल।